मात्र त्यानंतर केवळ एका मताने त्यांचा विजय झालेला आहे। पोस्टल मतमोजणीमध्ये समोरच्या उमेदवाराला 16 मतं गेलेली आहेत आणि त्यामुळे एका मताने अपक्ष उमेदवार हा विजयी झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधलं हे चित्र आहे। ईव्हीएम मोजणीमध्ये 17 मतांनी शिवसेनेचे उमेदवार हे आघाडीवर होते, मात्र पोस्टल मतमोजणीमध्ये 16 मतं शिवसेना उमेदवाराला मिळालेली आहेत। एक मत किती महत्त्वाचं असतं हे दाखवणारी ही सगळी चित्र आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकात परभणीमध्ये सुद्धा एक भाजपचा उमेदवार फक्त एका मतांनी पराभूत झालेला होता। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, आकड्यांचा हा उलटफेर नेमका कसा झाला, कसा विजय मिळाला अपक्ष उमेदवाराला? वडगाव कोल्हाटी हा जो गट आहे त्यामध्ये मध्य पश्चिम गटातून सचिन गरड नावाचे उमेदवार आहेत जे अपक्ष आहेत, ते भाजप पुरस्कृत आहेत, ते एका मतानं विजयी झाल्याचं समोर आलंय। मात्र इथं पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांनी एका मताने पराभव केलाय। त्यात सांगायचं झालं तर ईव्हीएमची मतमोजणी ज्यावेळी झाली त्यावेळेस गरड हे 17 मताने पुढे होते, मात्र पोस्टल त्यात ज्यावेळेस भरलं गेलं किंवा त्याची आकडेवारी धरली गेली त्यावेळेस त्या गटामध्ये 16 मतदान हे पोस्टल झालं होतं आणि 16चे 16 मतदान हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पडलं आणि त्यामुळे 17-16 एक मतानं विजय या ठिकाणी झालाय। मात्र अजून त्याची घोषणा झालेली नाही। पुन्हा मतमोजणीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। निश्चित कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि संभाजीनगर मधली काय स्थिती आहे जिल्हा परिषदेतली, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत। सेनेच्या पराभूत उमेदवारानं फेर मतमोजणीची मागणी केली आहे। एकूण 63 जागा, 16 जागांवरती भाजपला विजय मिळालेला आहे, तर 16 जागांवरती शिवसेनेला देखील विजय मिळाला आहे। राष्ट्रवादीला 4 जागांवरती विजय मिळालेला आहे, तर काँग्रेसला 2 जागांवरती विजय मिळाला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 6 जागांवरती विजय मिळालेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे, तर इतर पक्षांना 5 जागांवरती विजय मिळाला आहे। एकूण 63 जागा होत्या। तर यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। कुठेही जाऊ नका, वेगवान निकालासाठी पाहत राहा एबीपी माझा।